वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. मित्रांनो, खूप दिवसांनी आज व्लॉग बनवतोय. तर आज व्लॉग बनवायचं कारणच होता. तर खुशीचं कारण आहे. चांगला असं तुम्हाला सांगणार आहे पुढे पुढे पुढे, आणि थंबनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल. तर ते पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला नंतर सांगेलच मी पुढे. तर आता रेडी झालोय आणि आज थोडंसं खूप उशीरनं उठलोय. खूपच वेळ झाली आहे. लवकर उठलो नाही आज आणि साफसफाई चालू आहे. आमचं क्रियांश गेलेलं आहे स्कूलला. आता वाजले 11:15, 10 मिनिट कमी आहे. तर आता उठलो, आता फ्रेश झालो, आता डायरेक्ट जेवण करून मी निघणार आहे. तर चला, चार्जिंगला तर सगळे ओके झालेले आहेत. सगळं चार्जिंग होऊन रेडी आहे. सगळं हे पण चालू आहे. तर अशा पद्धतीनं घरातलं रेडी झालेलं आहे. आता डायरेक्ट जेवण करणार आहे. दीपू जेवायला दे ना. हे काय ते लेंडे आहेत का? अगरबत्ती आहे. मला वाटलं तसं ग. हा, ठीक आहे ठीक आहे, चालतंय. चल चल, मला जेवण दे, निघू दे. तर मित्रांनो, आता आम्ही जेवायला बसलोय. तर तुम्हाला सांगायची गोष्ट अशी होती की टिफिन बांधून ठेवलेली होती माझी बायको. तर उशीर झाला म्हणून मी आता जेवूनच निघायला लागलोय. टिफिन मध्ये असं असतो बघा, काकडी आहे, चपाती गुंडाळलेला, आणि हे कुठलं भाजी आहे ग? दोडका आहे. एवढंच आज आहे. चपातीला आपलं सॉरी, डब्याला एकच भाजी असते आणि बाकी एवढंच असतं. आता घरात आहे मला तर काय नाही. ते आहे ते डबाच खायला उरलं. तर आता डबा खाऊन निघतोय आता लगेचच. जेवण झालं, थोडस कलिंगड खातोय. अं, चल की मग. बायको सोबत जावं लागतं खाली. बायको सोडायला आलंय मला. कुठे बॉटल माझी? हम्म. चला, आज काय खुश खबर आहे तुम्हाला सांगायचं ना? 2च मिनिटात सांगतो. आणि ते नाही, आता अंधार येतं थोडं थोडं सगळं. खाली उतरायचं आम्हाला गिफ्ट नाही आहे आमच्या इथे. 5 मजले पायरी उतरावं लागतं आम्हाला, माहिती का? 5 मजले उतरायचं, 5 मध्ये चढायचं. एक प्रकारचं वॉकिंग आहे आणि या व्यायामच होतो आमच्यासाठी, है ना ग? स्वारगेट दिसलं ना, डायरेक्ट स्वारगेटला कसं काय? तर मित्रांनो, जसं निघालो खाली आणि गाडी पुसून घेतलं. गाडी काय जास्त पुसून घेतलं नाही, फक्त झटकलो त्याने असं. ओला ऑन केलं तर डायरेक्ट स्वारगेटचा ट्रिप असला. तर त्याला मीटरनं घेऊन डायरेक्ट स्वारगेटला आलो, बघू शकता. आणि आता आंबेगावचं उठला इथला, बसलं नाही मला गर्दीमुळे. तर बघू आता काय, दुसऱ्याचा वाट बघतोय. दोन्ही ऑन आहे, ओला उबेर सगळं. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, ओलाचं आहे ना, इन्सेंटिव्ह चालू केलं. तो इन्सेंटिव्ह एवढ्या दिवसात कधी ओला इन्सेंटिव्ह चालू नाही केला होता, ते आता ओला इन्सेंटिव्ह पण द्यायला सुरुवात केलेलं आहे. अरे बापरे, मीटर चालूच ठेवलो, बंद केला आता मीटर. चला, तर चांगली गोष्ट आहे, पण खूप उशीर ठेवलंय. 15 राईड ठेवलंय, 15 राईड केल्यानंतर तेव्हा कुठं 100 रुपये आपल्याला मिळणार. असं बघा, इथं दाखवतो तुम्हाला बघा. 100 रुपये अर्न 15 बुकिंग केल्यानंतर. 15 बुकिंग केल्यानंतर तेव्हा कुठं 100 रुपये इन्सेंटिव्ह देणार आहे. एक तर 15 बुकिंग होतच नाही ते, त्या सगळं प्रॉब्लेम होऊन जातो. तसं 47 शुक्रवार आता आपल्याला गॅस भरायचा, गॅस भरलं नाही. हाय ते एका कांडीवर घेऊन आलो होतो, तुम्हाला दाखवतो. हो का, एकच आहे, एकच पॉइंट आहे, त्याच्यावर घेऊन आलोय मी डायरेक्ट. आता तुम्हाला अजून एक सांगायचं, इथं खूप गोंधळ आहे. ते खूप सगळं सांगायचं तुम्हाला. ते खुशखबर काय आहे ते, आज सकाळ सकाळ उठल्या उठल्यात मला त्याची खुशखबर आलं, मेसेज आला मोबाईलला. तर मी तुम्हाला थोडं उशिरा सांगतो. कुठेतरी दुसरीकडे गेला ना तरी तर खूप आवाज आहे, ठीक आहे. स्वारगेट वरून डायरेक्ट मात्र मित्रांनो हिंजेवाडीला आलोय, फेज 1 ला. तर हा दादांना इकडे आणून सोडलेला आहे. तर त्यांचं सामान आहे आणि यांचे कोणीतरी येणार आहे, ते अजून येईना ते. आणि आपलं थोडंसं पेमेंटसाठी थांबलोय आपण. तर
हो, म्हणजे तिकडे भैया आहेत तिकडले ते बोलतात त्यांना घेऊन आलेले ते त्यांचे फोन कोणी उचले ना त्यांचे जे कोणी इकडे त्यांना घेऊन आलोय मी. क्या हुआ? हेलो हेलो ओय बापूराव. तर मी यांना म्हणलं म्हणजे मला सोडून द्या. तर ते बोलतात त्याच्याकडे पैसे नाही ते पैसे घेऊन येणार आहेत त्यांचे ते तर तो फोन उचलत नाही. हा विषय असं झालेला. हेलो तर ते फोन लावत आहेत सारखं. तर काय बोलवतात पण लवकर ते फोन रिस्पॉन्स देत नाही. असं पॉइंटला आल्यानंतर असे खूप होत असतात आपल्या इथे सिटीमध्ये. काही कामात पण असू शकत ते पण सांगू शकत नाही. हाँ बघा यांचं पहिलं अजून अरे काढून इधर ये वो घ्यायचं. जो बात करो उनसे. तर आता बोलणं झालं त्यांच्याशी तर ते बोलले दुसऱ्या लोकेशनला सोडायचं आहे. तर आता त्यांना चाललंय तिकडं पुढं. आता त्यांना अजून 1.5 किलोमीटर पुढं आहे. अभी 1.5 किलोमीटर आगे है. 1 किलोमीटर. हाँ वो जल्दी उठाया तो अभी तक छोड़ के मैं भी फ्री होता था. हाँ आपका फोन ही नहीं उठा रहा है कोई. उड़ाते हैं लोग. क्या है यार ऐसे तुम. गिरगिरी काम करता है, ऐसे करने से अच्छा नहीं होता. हाँ ना. मैं लोगों को बातें में कहीं नहीं हिलता हूँ. ये ऐसा करता है ना इसके लिए. हाँ ना फिर ऐसा अभी तुम्हारा भी टाइम खोटी मेरा भी टाइम खोटी मेरा भी मैं तो धंधा किसी के का टाइम बस है. करता भी नहीं और क्या हाँ उसको ना. बोलना नहीं. और अभी मुझे मेरा धंधे एक के लिए लोग कितना फोन टाइम मिला, हो ले गया. जाके साइड में छूटता है मेरे को. हाँ ना. और अरे एक तो बार तो रिश्ते अब से आप आ जाए तो ना फोन भी नहीं उठाता है. स्वारगेट भूखा स्वारगेट खाएगी. में भी अपना कितना टाइम वेस्ट हुआ. इधर से उधर से लेके आया फिर इधर भी वैसा आज ही. सोचिए एक कप चाय पिया खाली रास्ता पे. अरे कि बाप भाई रे. आया किधर से मालूम है. हाँ हमको वो दूध फेंक के दिस आया बाप रे. ईसा से. ये फोन उठाना चाहिए ना जल्दी से. कुछ कहाँ पर है क्या है वो बताना चाहिए ना. चलो अभी जाएंगे उधर. हाँ A few moments later. यार चा- कराडीच गेली बाबा आपली थोडक्यातच राहिलं. तर मित्रांनो आता सध्या मी वानवडीत आहे. बघू शकता तुम्ही वानवडीत आलोय. जे तुम्हाला सांगितलं त्यांना सोडलं त्याकडनं पैसे घेतलं आणि तो 2 किलोमीटर एक्स्ट्रा झालेला तो देणं नव्हता. त्याला म्हणलं 2-2 किलोमीटर फिरायला का मी का चुती आहे का इथं म्हणलं धंदा करायला. तुझं जेवढं बुकिंग आहे तेवढ्यावर ते फिरायला वय रे म्हणलं. 2 किलोमीटर का सीएनजी फुकट येतं का म्हटलं. बाचाबाची झाले त्याच्यात जे कोण होतं सोबत ना मगाशी बघितलं त्यांचा कोण तर होता समोर तो ओनर वगैरे. मग शेवटी दिला त्याने मी जेवढं सांगितलं तेवढं बोलल्यानंतर. मग तिथून 3 जण होते तिकडे बाहेर छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंजवडीच्या तिथे चौकात सोडत होतं पण त्यांना घेतलं. त्यांना घेऊन इकडं समोर आलो. तिथून त्यांना घेतल्यानंतर अर्धा वाटतच तिथलं जे डायरेक्ट स्टेशनचे वाजली होती उबरला. एक्सेप्ट केलं लगेच बसली पण. मग त्यांना आधी पहिलं सोडलं तर कस्टमरचा मेसेज आला तुम्ही येताय का नाही. मला येतोय म्हणलं ऑन द वे म्हणलं. त्याला पटकन आलं त्याला सोडलं. ती विचारी 40 रुपये दिले तिथल्या इथं जाऊ दे म्हणलं. घेऊन रिटर्न आलो तेवढ्यात गॅस संपला. म्हणजे रेड वरती लागलं होतं. म्हणलं आता काय खरं नाही म्हणलं आता कुठं जायचं. त्या पहिला यांना पिकअप करूया म्हटलं. पिकअप करून घेतलं. पिकअप झाल्या लगेच त्यांना रिक्वेस्ट केलं की मला गॅस भरायचं थोडंसं तिथं टाइम जाईल. मग त्यांना विचारलं स्टेशन आहे म्हणलं तर त्यांचं जास्त उशीर लागू नये म्हणून ना ते बघितलं. ते म्हणलं ठीक आहे 5 वाजता आपण पोहोचतो ना. मला म्हणलं 4:30लाच पोहोचतो म्हणलं तुम्हाला. लगेच घेतलं त्यांना बाणेरला आलोय. बाणेरला बालेवाडीच्या इथे सीएनजी भरलं तिथेही प्रेशर नव्हता. फक्त 250 रुपयाचा सीएनजी भरला. ते घेऊन आलो का अरे यार नको असं त्या संगमवाडी पार्किंग बसली परत मला. पण आता काय करू. नको कॅन्सल मारतो आता तिकडे जायचं नाही आपल्याला संगमवाडी पार्किंगच्या. तिथं गेल्यानंतर मग अवघड होत आहे. ते कॅन्सल मारतो. उगीच कॅन्सल बसलं नाही तर मला फराडीचं हुकलं राव काय सांगायचं. आता नाही आपल्याकडे वेळ. आता घरी जायची वेळ झालेली आपल्याला. तर तिथून आल्यानंतर स्टेशनला आलो. बिचारा त्यांचं झालं. तिथं स्टेशनला आल्यानंतर मस्त झाले. त्यांना मीटरनं आणलो होतो. त्यात त्याला 30 रुपये कमी घेतलं कारण त्याला सरळ रस्ता थोडा आतल्या साईडला येऊन बालेवाडीतून इकडे घेऊन असं सीएनजी भरावं लागतं म्हणून मी त्यांना म्हणलं दादा मी कमीच घेतो म्हणलं. 30-35 रुपये कमी घेतलं. ते जेवढं सांगितलं तेवढं केलं. ते झालं. तिथून निघालो. 140 रिक्षा वेटिंगला दाखवालते म्हणून तिथून बाहेर पडलो. आता वानवडीचं वाजलं. वाणीचं घेऊन इथं आलोय.
इथं आलताच का नाही, सोडलं का नाही याला तुम्हाला सांगितलं खराडीच तुटली, नाही तर ते भेटली असते खराडीचं तर आपलं घरी विशेष विशेष मोकळा झाला असता आपल्याला. ठीक आहे, तर बघू आता इथून कुठं जातो काय होतंय. आणि तुम्हाला जे खुशीचं सांगायचं होतं ते सांगतो मित्रांनो, ऐका. कारण कसं आहे माहितीये का, खूप जण आता रिक्षाचा धंदा खूप बेकार झालेला आहे. आणि हे सोडा, बाकी सगळ्यात आधी म्हणलं तर माझं फेसबुकचं पहिलं पेमेंट आलेलं आहे मित्रांनो. पहिलं पेमेंट हे आलेलं आहे. किती आलं ते मी अमाऊंट सांगणार नाही, छोटीच अमाऊंट आहे. फेसबुकचं जो फर्स्ट नियम असतो म्हणजे कंडिशन असतो, त्या कंडिशन मध्ये जे माझं झालेलं आहे तेवढं तेवढं डॉलर होऊन माझं पेमेंट माझ्या अकाउंटला पण आलेलं आहे. तर माझं म्हणणं सगळ्याला एकच आहे की भावांनो, जेवढं शक्य होईल तुम्हाला आवड असेल तर फेसबुक, इंस्टा म्हणा, युट्यूब म्हणा, ह्या प्रत्येक सगळ्यामध्ये तुम्ही एक अकाउंट क्रिएट करा आणि अकाउंट क्रिएट करून तिथून व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करा. शिका थोडं, आधी शिकून सगळं करा. कारण माझं बोलायचा उद्देश एकच आहे की मित्रांनो, असं काहीतरी करत राहिलं तर आपण काहीतरी करू शकतो पुढं. म्हणजे आता एकाच रिक्षाच्या धंद्यावरती राहू शकत नाही. भले तुम्हाला सुरुवातीला अवघड वाटेल, सुरुवातीला एवढेच का पैसे, एवढं मेहनत करून, पण हे सगळं मेहनत पुढे जाऊन तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे मित्रांनो. त्यासाठी म्हणतो तुम्ही सगळेजण करा. हीच आपली माझी आज सकाळ सकाळीच हेच मेसेज आला आणि एकदम मी खुश झालो. अकाउंटला आपल्या फर्स्ट पेमेंट आला, तर इथून अपेक्षा करतो मोठमोठे पेमेंट करायचं. आणि आता हे युट्यूब पण आपल्याला मॉनिटाईज करून युट्यूब मार्फत पण पैशाचं म्हणजे अर्निंग सुरू करायचं आहे. एवढंच करायचं तुम्हाला फक्त. लवकरात लवकर अर्निंग सुरू होणार आहे, त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलात तर मी लवकरात लवकर क्रायटेरिया पूर्ण करेल आणि मला युट्यूबवर पण अर्निंग सुरू होईल. आणि तुम्ही पण असंच करा, असं सुरुवात करा, म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी होत राहील आणि तुम्हाला पण थोडं फायनान्शियली सपोर्ट भेटेल मित्रांनो. थोडस मेहनत आहे, यात पण मेहनत आहे, त्यात पण प्रत्येक गोष्टीत मेहनत आहे. मेहनत केल्याशिवाय तर काही मिळणार नाही. हे मेहनतच आपलं भांडवल आहे म्हणायचं. त्या पद्धतीनं प्रयत्न करत राहायचं मित्रांनो. ठीक आहे, चला आता इथून काय होतं बघतो, कसं होतं बघतो, मग सांगतो आणि आपण आजचा व्लॉग एंड करूया. ठीक आहे, आता इथं लक्ष द्यायला पाहिजे. लक्ष नसल्यामुळे माझं ते खराडीचं उठली, नाहीतर बसले असते आपल्याला नाही का. लागलाय चालला की यश. तर मित्रांनो आता जस्ट आलो, तर आपल्याला हडपसरपर्यंत आलो गाडीतळपासून. तर गाडीतळपासून काही आपल्याला भेटलं नाही आहे, तर सरळ घरी आलो आपण. तर आमचे क्रियास काय कर काय म्हणताय मग, सबस्क्राईब करा मग, लाईक करा आणि शेअर करा. आवडलं ना तुम्हाला. चला मित्रांनो, आजचा होता असा तास, आपला आजचा दिवस, आपला आजचा ब्लॉग आणि आपला आजचा हा. थोडंच वेळ केलं तर उद्या बघू, जसं वेळ भेटेल तसं मी ब्लॉग काढत राहील. ठीक आहे, तर भेटू नेक्स्ट ब्लॉगला लवकरच. नेक्स्ट ब्लॉगला येस. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. टेक केअर.